हरिओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 2. सद्गुरु स्तवन. ओवी क्रमांक 39. जीवू घेतली या उणे, चालो नेदिसी साजणे. मृत्यू उरे स्वामीपणे, तेही नव्हे. अर्थात सद्गुरुराया जीवात्म्यावरील संचित उपभोगांचे आवरण दूर करून आपणच त्याला स्वतःप्रमाणे स्वामित्व बहाल करता, तथापि तुम्ही त्याच्याशी सौजन्य ठेवत नाही. अंशात्मा मातेच्या उदरी एक चैतन्यमय स्पंदन म्हणून प्रवेश करतो. तो स्वतः सूक्ष्म असल्यामुळे या जडसृष्टीची लीला तो स्वतः अनुभवू शकत नाही. यास्तव तो त्याचा अमात्य म्हणून जीव निर्माण करतो. जीव देहधारण करतो. अंशात्मा स्वतः साक्षी राहतो आणि जीव देहाच्या माध्यमातून या सृष्टीची लीला प्रत्यक्ष अनुभवितो. तथापि ही सृष्टी विविध अशा भौतिक उपभोगांनी व्यापलेली आहे, भरलेली आहे. त्यात वैचित्र्य आहे. यामुळे सृष्टीलीला अनुभविताना देहादी इंद्रियांना महासौख्य मिळते. यामुळे देहादी इंद्रियांचा विवेक संयम सुटतो आणि ती भौतिक उपभोगांना आकृष्ट होतात. यामुळे सृष्टीलीला उपभोगणे अमर्याद सुरू होते, इतके की एका जन्मी या देहाच्या क्षमतेपेक्षाही जास्त असे उपभोग निर्माण होतात. हे सर्व उपभोग या देही या जन्मी घेतले जात नाहीत. अशा प्रकारे जीव अतृप्त राहतो. देहाचे आयुर्मान संपते आणि हे अतृप्त उपभोग अंशात्म्याला लपेटून त्याच्यासह देह सोडतात. याचा परिणाम म्हणून अंशात्मा अमुक्त राहतो. तो त्याच्या मर्जीने पुनर्जन्म घेऊ शकत नाही किंवा परमात्म्यात विलीन होऊ शकत नाही. अशा वेळी साधकाला यामधून सोडवण्यासाठी सद्गुरू धावून येतो. तो योगसाधना, उपासना, अध्यात्म, सत्संग याद्वारे साधकाला या भौतिकाच्या मगरमिठीमधून सोडवितो. साधकाला अध्यात्म समजण्यासाठी तो या मानवी जन्माच्या रहस्याचा भेद करतो. साधकाला मानवी देहाचे मर्म समजावून सांगतो. त्याला देहधर्मापुरताच भौतिकाचा उपयोग करून स्वस्वरूप कसे प्राप्त करावे ते सांगतो. याचा योग्य परिणाम म्हणून साधकावरील भौतिक संचिताचे आवरण दूर होते. साधक मुक्त होतो. तथापि माऊलींची लढीवाळ तक्रार अशी आहे की सद्गुरू अशा साधकाला मुक्ती प्राप्त करून देतात आणि याचबरोबर त्याला स्वतःच्याच कृपाछत्राखाली सतत ठेवतात. त्याला संपूर्ण स्वातंत्र्य देत नाहीत. त्याचे तेच स्वामी राहतात. स्वतः त्याच्यापासून दूर होत नाहीत. यात सद्गुरूला त्या साधकापासून काहीही लभ्यांश नको असतो, परंतु सद्गुरू या साधकावर त्यांच्या हयातभर प्रेम, ममता, वात्सल्य करू इच्छितात. आई शेवटपर्यंत तिचे आईपण सोडते का? तिला तिचे मूल हे कायमकरिता मूलच असते. तिला ममतेपोटी वात्सल्याच्या उमाळ्यामुळे असेच वाटते की एखाद्या गाफील क्षणी माझे मूल भरकटले तर? त्याला परखडपणे हे कोण सांगणार? त्याला मला शेवटपर्यंत सांभाळायला हवे. यामुळे ती कधीही त्याच्यापासून दूर होऊ इच्छित नाही. याचप्रमाणे सद्गुरू मुक्त झालेल्या साधकापासूनही दूर होऊ इच्छित नाही. त्याला सतत स्वतःजवळ ठेवतात. त्याच्यावर ममता, वात्सल्य करतात. साधक मुक्त झाला तरीही सद्गुरूंना तो शेवटपर्यंत साधकच असतो. सत्शिष्यही मुक्त झाला तरी सद्गुरूंचा योग्य मान राखूनच त्यांच्याशी आचरण करत राहतो. ओवी क्रमांक 40. विशेषाचेनी नावे, आत्मत्वहीन साहावे. किंबहुना न व्हावे कोणीच यया. अर्थात सद्गुरूंना विशेषणे दिलेली आवडत नाही.
त्यांना आत्मा असेही विशेषण सहन होत नाही. त्यांच्यावर कोणतेच विशेषण अधिकार गाजवू शकत नाही. सद्गुरू हे केवळ सद्गुरू आहेत, अन्य काहीही नाहीत. त्यांना कसलीही बिरुदावली लावलेली रुचत नाही. त्यांना ते आवडतही नाही. सद्गुरू अत्यंत साधे सरळ असतात. या भौतिक जगतापासून ते दूर असतात. माऊली सांगतात की सद्गुरूंना आत्मा या शब्दाने लावलेली बिरुदावली सहन होत नाही. ते पूर्णपणे मुक्त राहू इच्छितात. ते प्रसिद्धी परांमुख असतात. त्यांचा कोणी उदो केला तर ते त्यांना नको असते. या अशाचा अहंकार, अभिमान, अहंमान्यता मिरविणे म्हणजे त्यांना क्षुद्र गोष्टी वाटतात, बालिशपणा वाटतो. मुक्तात्मा झाल्यावर आता त्या भौतिकाचा संबंधच काय उरला? नाहीतर आताचे तथाकथित गुरु पहा. साक्षात्कारींनी, अनुभूती प्राप्त झालेल्यांनी लिहिलेली 4 पुस्तके वाचायची. त्या जोरावर समाजात भाषणे करायची, लिखाण करायचे आणि स्वतःला सद्गुरू, योगगुरू, योगानंद, अध्यात्मगुरू, आत्मस्वरूप, आत्मानंद, आत्मकैवल्य इत्यादी अशा बिरुदावलींनी मिरवायचे. जाहिरात तंत्राने लोकप्रियता मिळवायची. धंदा केल्यासारखे आश्रम मठ स्थापन करायचे. सतत कोठे ना कोठेतरी सत्कार घडवून आणायचे. ते वर्तमानपत्रात फोटोसह छापून आणायचे. जो बोलावेल त्याचे कौतुक करायचे. मग बोलावणाऱ्याने यांची स्तुती करायची. जणू दोघांनी एकमेकांच्या कौतुकाचे कंत्राट केलेले आहे. साक्षात्कारीला याची गरज भासत नाही. त्याला अशांची कणव येते. कारण त्याला पक्के माहीत असते की यामुळे या भौतिकातच, येथेच कायम राहणे होते. मुक्ती दूर पळते. यामुळे सद्गुरूवर कोणत्याच बिरुदावलीचा परिणाम होत नाही. तो पूर्ण स्वतंत्र असतो. कोणी स्तुतीसुमने उधळली तरी तो ती स्वतःला चिकटवून घेत नाही. तो अध्यात्म याखेरीज काहीही व्यक्त होत नाही. आपण आपली ओळख आपल्या घराण्याच्या नावलौकिकाने किंवा शैक्षणिक पदवीने किंवा अधिकाराच्या हुद्द्याने किंवा आपल्या कामधंद्याप्रमाणे किंवा अशाच काही अन्य प्रकारे करून देतो. कारण आपण स्वतःच आपली मूलभूत सत्य ओळख विसरून गेलो आहोत. या भौतिकात राहून आपण आपली भौतिक ओळख पकडून बसलो आहोत. तथापि सद्गुरू आत्मस्थित असतो. त्याला पक्के माहीत असते की येथील भौतिक ओळख ही मिथ्या आहे, तात्पुरती आहे. घराण्याचा तोरा आज आहे, उद्या नाही. कालचे नबाब, जमीनदार, इनामदार इत्यादी आज कोठे आहेत? नित्यदिनी शिक्षण प्रगत होत आहे. कालचा इंजिनियर, डॉक्टर, अकाउंटंट आजच्या प्रगत शिक्षणापुढे कुचकामी होतो. नोकरी संपली की कसला अधिकार आणि कसला हुद्दा. कामधंदा बदलत असतो. वयोमानापुढे थकायला होते. या ओळखी तेवढ्या पुरत्याच आहेत. या अशा वैचारिकतेमुळे आपण आपली जन्मापासून मृत्यूपर्यंत सत्य आणि म्हणून पक्की टिकणारी आत्मा हीच एकमेव सत्य ओळख विसरून गेलो आहोत. आपली ही अशाश्वत भौतिक ओळख पकडून ठेवल्यामुळे पुढे ही मिथ्या ओळख उपयोगी होत नाही. पोरेटोरे टर उडवतात. आजोबा तुमचे ते ज्ञान आता बुरसट झाले असे ऐकावे लागते. यापेक्षा आत्मा ही आपली नित्य सत्य परम ओळख जपावी. भौतिक ओळखीचा उपयोग देह जीवित असण्यापुरताच मर्यादित करावा. ती ओळख या जन्मापुरतीच उपयोगी आहे. आत्मज्ञान प्राप्त करावे, आत्मस्थित असावे. ते याच काय तर पुढील जन्मी पुनर्जन्मातही उपयोगी होणार आहे. इतकेच काय तर ते या जन्ममृत्यूच्या मगरमिठीमधून सोडवून त्या पलीकडे मुक्ती प्राप्त करवून देणारे आहेत. माऊली पुढे याबद्दल दृष्टांत देत आहेत. ओवी क्रमांक 41. राती नुरेची सूर्या ना तरी लवण पाणिया. नुरेची जेवी चेईलिया नीद जैसी.
अर्थात सूर्य उगवला की रात्र उरत नाही, पाण्यात मीठ टिकत नाही, जाग आल्यावर झोप उडते. त्याला जोडून ओवी क्रमांक 42. कापुराचे थळीव, नुरेची आगीची बरव, नुरेची रूप नाव, तैसे यया. अर्थात कापूर पेटून संपला की तेथे आगीचा मागमूस राहत नाही. ब्रह्मचैतन्याचा साक्षात्कार झाल्यावर नामरूप नष्ट होते. मागील ओवीला पुष्टी देण्यासाठी या 2 ओव्यांमधून माऊली काही दृष्टांत देत आहेत. माऊली सांगतात की सूर्य उगवला की तेथे रात्र उरत नाही, ती तत्काळ संपते. पाण्यात मीठ घातले की ते त्यात तसेच टिकत नाही, ते लगेच विरघळून पाण्यात एकरूप होते. झोप पूर्ण होऊन जाग आली की झोप उडते. कापूर पेटवला आणि तो पेटून संपला की त्यामागे राख किंवा तत्सम पेटवल्याची काहीही खूण उरत नाही. याचप्रमाणे एकदा परमचैतन्यावस्था प्राप्त झाली की आपल्यामधून भौतिक नष्ट होते, ते आत्मस्वरूप होते, आत्म्याच्या सेवेला रुजू होते. आत्मजागृती आल्यावर भौतिकाचा मागमूसही उरत नाही. आपण मुक्तावस्थेत आत्मस्वरूप म्हणून जीवन जगतो. हरिओम.